व्रताचा संकल्प न करता पूजा सुरू करू नका. 2. पूजा करताना घाई गडबड करू नका. 3. वडाच्या झाडाला इजा होईल असे काहीही करू नका. 4. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नका. 5. झाडाजवळ कचरा टाकू नका. 6. पूजा साहित्य अपवित्र ठेवू नका. 7. फाटके किंवा अस्वच्छ कपडे घालून पूजा करू नका. 8. पूजेदरम्यान वादविवाद करू नका. 9. पती पत्नीमध्ये भांडण करून पूजा करू नका. 10. वडाभोवती दोरा गुंडाळताना मध्येच सोडू नका. 11. पूजा अर्धवट सोडू नका. 12. सावित्री व्रत कथा न ऐकता पूजा संपवू नका. 13. वडाच्या झाडाला लाथ लागू देऊ नका. 14. पूजेवेळी मोबाईलमध्ये जास्त गुंतू नका. 15. मनात नकारात्मक विचार ठेवू नका. 16. देवपूजेनंतर लगेच अपशब्द वापरू नका. 17. पूजा करताना दुसऱ्यांची निंदा करू नका. 18. पूजास्थळ अस्वच्छ ठेवू नका. 19. खोटे बोलणे टाळा. 20. कोणालाही जाणूनबुजून दुखवू नका. 21. मोठ्यांचा अपमान करू नका. 22. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका. 23. दानधर्म करण्याची संधी टाळू नका. 24. गरजूंना मदत करण्यास नकार देऊ नका. 25. पूजा साहित्य पायाखाली पडू देऊ नका. 26. देवघरात अंधार ठेवू नका. 27. तुळशीचा अपमान करू नका. 28. देवतांच्या मूर्ती अस्वच्छ ठेवू नका. 29. रागाच्या भरात पूजा करू नका. 30. पूजा करताना हसत खेळत गप्पा मारू नका. 31. उपवास करताना अति खाणे टाळा. 32. असत्य बोलून व्रत करू नका. 33. ईर्ष्या आणि मत्सर मनात ठेवू नका. 34. कोणाचे वाईट चिंतू नका. 35. देवाचे नामस्मरण विसरू नका. 36. पूजेनंतर प्रसाद न घेता जाऊ नका. 37. प्रसादाचा अपमान करू नका. 38. वडाभोवती प्रदक्षिणा अर्धवट करू नका. 39. धार्मिक ग्रंथांचा अनादर करू नका. 40. देवतांबद्दल अपमानास्पद बोलू नका. 41. पूजा संपल्यावर जागा घाण ठेवू नका. 42. व्रत फक्त दिखाव्यासाठी करू नका. 43. दुसऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवू नका. 44. दान करताना अहंकार दाखवू नका. 45. देवाकडे फक्त स्वार्थासाठी मागणे करू नका. 46. पूजा करताना मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. 47. घरातील ज्येष्ठांना दुर्लक्षित करू नका. 48. रागाने अन्न बनवू नका. 49. अपवित्र वस्तू पूजेजवळ ठेवू नका. 50. पूजेनंतर देवांचे आभार मानणे विसरू नका. 51. व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नका. 52. घरातील वातावरण तणावपूर्ण ठेवू नका. 53. देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नका. 54. पूजेवेळी मोठ्याने हसणे किंवा गोंधळ घालणे टाळा. 55. वडाच्या झाडाखाली कचरा टाकू नका. 56. झाडाभोवती प्लास्टिक किंवा घाण सोडू नका. 57. पूजेचे साहित्य उगाच वाया घालवू नका. 58. अन्नाचा अपमान करू नका. 59. भुकेल्याला अन्न देण्यास नकार देऊ नका. 60. पाण्याचा अपव्यय करू नका. 61. घरातील देवतांना पाठ करून बसू नका. 62. पूजा करताना टीव्ही किंवा मनोरंजनात गुंतू नका. 63. वडाच्या झाडाला दोरा बांधताना निष्काळजीपणा करू नका. 64. व्रताची थट्टा करू नका. 65. इतरांच्या पूजेवर टीका करू नका. 66. कोणाचे मन दुखेल असे बोलू नका. 67. नातेवाईकांशी कटुता ठेवू नका. 68. पतीचा अपमान करू नका. 69. सासूत सासऱ्यांशी उद्धटपणे वागू नका. 70. कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करू नका. 71. देवपूजेनंतर लगेच भांडण करू नका. 72. पूजेनंतर प्रसाद फेकून देऊ नका. 73. दान दिल्यानंतर त्याची प्रसिद्धी करू नका. 74. वडाच्या झाडाजवळ धूम्रपान करू नका. 75. मद्यपान करून धार्मिक कार्यात सहभागी होऊ नका. 76. पूजेच्या दिवशी जाणीवपूर्वक असत्य बोलू नका. 77. इतरांच्या यशाचा मत्सर करू नका. 78. कोणावरही अन्याय करू नका. 79. प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका. 80. वृद्ध व्यक्तींचा अपमान करू नका. 81. गुरुजनांचा अनादर करू नका. 82. धार्मिक पुस्तकांना जमिनीवर फेकू नका. 83. देवासमोर खोट्या शपथा घेऊ नका.
84 पूजेसाठी वापरलेले साहित्य रस्त्यावर फेकू नका. 85 वडाच्या झाडाला नुकसान होईल असे काही करू नका. 86 दुसऱ्यांच्या श्रद्धेला कमी लेखू नका. 87 मनात सूडभावना ठेवू नका. 88 गरजू व्यक्तीची मदत टाळू नका. 89 पूजेच्या दिवशी आळस करू नका. 90 नकारात्मक विचार सतत मनात ठेवू नका. 91 देवाच्या कृपेवर शंका घेऊ नका. 92 व्रत करताना फक्त दिखावा करू नका. 93 पवित्र धागा किंवा पूजेच्या वस्तूंचा अनादर करू नका. 94 वडाभोवती प्रदक्षिणा करताना गप्पा मारू नका. 95 पूजा पूर्ण होण्यापूर्वी निघून जाऊ नका. 96 वडाच्या झाडाखाली थुंकू नका. 97 देवतांच्या नावाचा गैरवापर करू नका. 98 पूजेच्या दिवशी जाणूनबुजून वाईट कर्म करू नका. 99 कृतज्ञता व्यक्त करणे विसरू नका. 100 श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता सोडू नका.